नमस्कार बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय लागतील, त्याचसोबत तुम्हाला यामध्ये व्याजदर किती मिळेल आणि तुम्हाला एकूण किती रक्कम भरल्यावर किती रक्कम मिळेल, त्याचसोबत या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे ही आवश्यक असणार, त्यानंतर खाते हे कसं उघडायचं आणि ती तुम्ही जी भरलेली रक्कम आहे हे रक्कम काढण्याचे नियम काय असतील ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग बघूयात सुकन्या समृद्धी योजनाविषयीची सविस्तर माहिती। तर बांधवांनो, सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाव बेटी पढाव या अभियाना अंतर्गत 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केलेली दीर्घकालीन बचत योजना आहे। मुलीच्या जन्मापासून 10 वर्षाच्या आत पालक तिच्या नावावर पोस्ट ऑफिस किंवा बँकेत SSY हे खाते उघडू शकतात। त्यामध्ये 15 वर्ष नियमित गुंतवणूक केल्यानंतर खात्यावर 21 वर्षापर्यंत चक्रवाढ व्याज हे दिलं जातं। हे जे तुम्हाला रक्कम मिळणार आहे, या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलीचं शिक्षण आणि लग्न किंवा इतर खर्च करू शकता। यासाठीच आपल्या शासनानं ही योजना सुरू केलेली आहे। पुढे बघूयात या योजनेचे पात्रता आणि निकष काय आहेत। तर बांधवांनो, यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता आणि निकष बघूयात। लाभार्थी भारतीय नागरिक मुलगी ही भारतीय नागरिक असावी। त्यानंतर वयोमर्यादा, मुलीचं वय हे 10 वर्षाच्या पेक्षा कमी, जन्मापासून ते 10 वर्षाच्या आतमध्ये मुलीचं वय असणं आवश्यक आहे। म्हणजे मुलगी जन्मल्यापासून 10 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। खाते उघडणारा कोण पाहिजे, तर खाते उघडणारे हे आई वडील किंवा कायदेशीर पालक असणं आवश्यक आहे। त्यानंतर खात्यांची मर्यादा, प्रति कुटुंबात 2 खाती ही तुम्हाला उघडता येणार आहेत बांधवांनो। म्हणजे 2 मुले असतील तर दोन्ही सुद्धा मुलींचे तुम्हाला खाते हे उघडण्यात येणार आहेत। त्यामध्ये अपवाद आहे जुळ्या तेळ्यांसाठी। बघा पुढे बघा, किमान ठेव, तुम्ही प्रति आर्थिक वर्ष तुम्हाला कमीत कमी 250 रुपये ठेव ही ठेवायची आहे। म्हणजे तुम्हाला प्रति आर्थिक वर्षामध्ये 250 रुपये ठेव हे ठेवायचे आहे। प्रति महिना तुम्हाला 250 रुपये हे भरायचे आहेत। आणि कमाल ठेव तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कमाल ठेव ठेवू शकता। सॉरी, तुम्ही 1 महिन्याचं सांगितलं, 1 वर्षापर्यंत तुम्ही 250 रुपये सुद्धा भरू शकता बांधवांनो। आणि तुमची कमाल ठेव असणार आहे 1.5 लाख रुपये, वार्षिक 1.5 लाख रुपये तुम्ही या योजनेमध्ये भरू शकता। ठेव कालावधी जो असणार आहे तुमचा बांधवांनो, हा ठेव कालावधी 15 वर्षांचा असणार आहे। म्हणजे 15 वर्ष तुम्हाला या योजनेमध्ये कंटिन्यू पैसे भरायचे आहेत। तुम्हाला दंड जो लागणार आहे, तुम्ही जर 250 रुपये भरले नाहीत तर तुम्हाला हे 250 रुपये नाही भरले तर तुम्हाला 50 रुपये दंड भरून हे पुन्हा तुम्ही या योजनेमध्ये एंट्री करू शकता, भाग घेऊ शकता। पुढे बघूयात की तुम्हाला मॅच्युरिटी कॅल्क्युलेटर किती मिळेल, तुम्हाला टक्केवारी किती मिळेल, तुम्ही किती रुपये भरल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळतील। तर बांधवांनो, तुम्ही प्रति महिन्याला जर 1000 रुपये जर भरले, प्रति महिना 1000 रुपयाची जर गुंतवणूक केली तर तुम्हाला हे 15 वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहेत। 1000 रुपये प्रति महिन्याने 15 वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहेत। आणि 21 वर्षानंतर तुम्हाला याचे एकूण 1,80,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर बघा, सॉरी, तुमची गुंतवणूक असणार आहे 1,80,000, त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे रक्कम 5,74,000। म्हणजेच यावर तुम्हाला 8.2% इतका व्याजदर मिळणार आहे। पुढे बघा, तुम्ही प्रति महिन्याला जर 5,000 महिना जर इन्व्हेस्टमेंट जर केली बांधवांनो, 5,000 जर प्रति महिन्याला तुम्ही या योजनेमध्ये भरले तर तुमची एकूण गुंतवणूक ही 9 लाख रुपये होणार आहे। आणि तुम्हाला एकूण अमाऊंट ही 28.73 लाख 21 वर्षानंतर भेटणार आहे। ही जी तुम्ही रक्कम भरणार आहे ती तुम्ही फक्त 15 वर्षासाठी भरणार आहेत आणि तुम्हाला हा जो लाभ मिळणार आहे 21 वर्षानंतर लाभ मिळणार आहे। म्हणजे 15 ते 21 असे 6 वर्ष तुम्हाला रक्कम भरण्याची गरज नाही बांधवांनो। तुम्हाला रक्कम ही फक्त 15 वर्ष भरायची आहे आणि तिथून पुढे सरकार या योजनेमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज देणार आहे। व्याजाला व्याज तुम्हाला या योजनेमध्ये मिळणार आहे। पुढे बघा, तुम्ही जर 12,500 रुपये महिना या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली बांधवांनो, तर तुमची एकूण जमा जी आहे 22,50,000 रुपये तुमचे हे जमा होतात। त्यानंतर तुम्हाला याचा लाभ जो आहे 71.82 म्हणजे 71,82,000 रुपये एवढी रक्कम 21 वर्षानंतर मिळणार आहे। यामध्ये व्याजदर जो आहे बांधवांनो, त्यामध्ये व्याजदर आहे 8.2%। त्यानंतर तुम्ही किमान वार्षिक ठेव वर्षाला तुम्ही 250 रुपये जरी भरले तरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकता बांधवांनो। 250 रुपयांपर्यंतची कमीत कमी गुंतवणूक तुम्हाला वर्षाला या योजनेमध्ये करावी लागणार आहे।
त्यानंतर जास्तीत जास्त वर्षासाठी तुम्ही 1.5 लाख रुपये हे गुंतवू शकता. तुम्हाला एका वर्षामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त अमाऊंट या योजनेमध्ये गुंतवता येणार नाही. त्यानंतर या योजनेची गुंतवणूक कालावधी जो आहे बांधवांनो, योजनेचा गुंतवणूक कालावधी आहे हा 15 वर्ष आणि तुमचा जो मॅच्युरिटीचा कालावधी आहे म्हणजे तुम्हाला पैसे हे 21 वर्षानंतर मिळणार आहेत. तुम्हाला 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तिथून पुढे तुम्हाला 6 वर्ष थांबायचं आहे आणि मुलीचं वय जसं 21 वर्ष होईल तसं तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट 21 वर्षाची होईल त्यावेळेस तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत बांधवांनो. पुढे बघा, रक्कम काढण्याचे नियम. तुम्ही ह्या योजनेमध्ये जमा केलेली रक्कम जर तुम्हाला काढायची असेल तर याचे नियम काय आहेत बघा. आंशिक शिक्षण, जर मुलगी 18 वर्ष किंवा 10वी उत्तीर्ण जे आधी घडेल ते, खात्यातील 50% रक्कम तुम्ही एकदाच 5 हप्त्यांमधून काढू शकता. म्हणजे 5 हप्त्यात तुम्हाला 50% रक्कम ही काढता येणार आहे. म्हणजे 5 वेळेस तुम्हाला ही 50% रक्कम भेटणार आहे. 5 वेळेस म्हणजे 50%च रक्कम भेटणार, पण 5 हप्त्यामध्ये विभागून भेटणार आहे बांधवांनो. पुढे बघा, मुदतपूर्व लग्न. जर तुमच्या मुलीचं लग्न, तुमच्या जी योजना आहे त्याला 21 वर्ष होण्याच्या अगोदर आणि तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष झालेलं असेल आणि तुम्हाला 18 वर्षाचं लग्न वय झाल्याच्या नंतर मुलीचं लग्न जर करायचं असेल, जरी तुमच्या योजनेला 21 वर्ष पूर्ण झाले नसतील तरी पण तुम्ही रक्कम ही काढू शकता. त्यामध्ये तुम्हाला मुद्दल आणि व्याज हे मिळणार आहे बांधवांनो. त्यासाठी तुम्ही 1 महिना ते नंतर लग्नापूर्वी 1 महिना ते लग्नानंतर 3 महिन्यात कधी पण ही रक्कम काढू शकता. पुढे बघा, संपूर्ण तुमची योजना 21 वर्षांची झाल्याच्या नंतर, या योजनेमध्ये 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रक्कम ही करमुक्त मिळणार आहे. या योजनेमध्ये कुठलाही कर तुमच्यावर आकारण्यात येणार नाही बांधवांनो. प्लस तुम्हाला यामध्ये 8.2% प्रतिवर्ष व्याज हे मिळणार आहे. त्यामध्ये बघा, पुढे बघा, मृत्यू किंवा आजार, अपघाती मृत्यू किंवा आजार जर आला तर अशा परिस्थितीमध्ये डेथ सर्टिफिकेट किंवा डॉक्टरचं प्रमाणपत्र सादर केल्याच्या नंतर संपूर्ण रक्कम ही पालकांना मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बांधवांनो. पुढे बघूयात की या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील आणि खातं कसं उघडायचं. तर बांधवांनो, मुलीचा जन्म दाखला, सुरुवातीला यामध्ये जे कागदपत्र आहे ते मुलीचा जन्म दाखला तुम्हाला लागणार आहे. त्याचसोबत पालकाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड या योजनेमध्ये लागणार आहे. त्यानंतर पालकांचं ओळखपत्र, त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड हे देऊ शकता. त्यामध्ये पुढे बघा, पालक आणि मुलींचे पत्त्याचा पुरावा, तुमचा ऍड्रेस प्रूफ आधार कार्डवर होऊन जातं बांधवांनो. पुढे पासपोर्ट आकाराचे फोटो, पालकांचे आणि मुलीचे पासपोर्ट आकाराचे फोटो या योजनेसाठी लागणार आहेत. त्यानंतर SSY खाता उघडण्याचा अर्ज फॉर्म हे तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उपलब्ध होईल बांधवांनो. पुढे बघा, खातं कसं उघडायचं. तर बांधवांनो, बँक पोस्ट ऑफिसला तुम्हाला भेट द्यायची आहे. तुम्ही तुमच्या नॅशनलाइज बँकेमध्ये कुठेही तुम्ही भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता. त्यानंतर तुम्ही SSY चा फॉर्म आहे तो फॉर्म, या योजनेचा फॉर्म तुम्ही त्यांना मागितलं, सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म द्या म्हटलं की ते तुम्हाला या योजनेचा फॉर्म देतील. तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित आणि अचूकपणे भरायचा आहे बांधवांनो. पुढे त्याला कागदपत्रे जोडायचे आहेत. वरती तुम्हाला कागदपत्रे सांगितलेली आहेत, ही कागदपत्रे तुम्हाला त्या फॉर्मला जोडायची आहेत. त्यानंतर तुमच्या या खात्यामध्ये 250 रुपये हे जमा करायचे आहेत. म्हणजे 250 रुपये तुम्हाला या खात्यामध्ये ठेवणं आवश्यक असणार आहे. प्रतिवर्षी तुम्ही 250 रुपये एवढी रक्कम या खात्यामध्ये जमा करायची आहे बांधवांनो, कमीत कमी. आणि जास्तीत जास्त तुम्ही यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तर बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.